फायनान्शियल सिक्युरिटी या ठिकाणी मिळेल, म्हणून मी लोकांना इन्व्हाइट करणार आहे. येस ऑर नो? एक दिवस असा होऊ शकतो की ज्या ठिकाणी बघितला, सपोज एक महिनाभरासाठी मला आजारी पडले, मी सपोज आजारी पडलो असेल, तर त्यावेळेला मला कोणती कंपनी मला पैसे पूर्णपणे महिनाभराचे देणार नाही, पैसे कट होतील. पण या ठिकाणी जर आपली टीम काम करत असेल आणि आपण जर त्या लोकांना इन्व्हाइट या ठिकाणी केलं असेल, आपली टीम बनली असेल, तर एक दिवस असा येणार की ज्या दिवशी तो कोणी व्यक्ती आजारी पडल्यानंतर पण त्याचा इन्कम होईल, म्हणून त्यांना इथे इन्व्हाइट करायचंय. इज दॅट क्लिअर? Is that clear? So my dear friend, that is called why to do invitation. का इन्व्हाइट करायचं एका व्यक्तीला? आय होप सो हे सर्वांना कळालं असेल. इज दॅट क्लिअर? नेक्स्ट पुढचा पॉइंट येतो, ते म्हणजे काय की का इन्व्हाइट करायचंय हे सर्वांना कळालेलं आहे, बट हाऊ टू डू इन्व्हिटेशन, कसं इन्व्हिटेशन करायचंय आपण जरा नेक्स्ट स्टेप मध्ये बघूया. चला, रेडी आहे सगळे लोक? व्हेरी नाईस. हाऊ टू डू इन्व्हिटेशन. एक इन्व्हिटेशन कशा प्रकारे केलं जाऊ शकतंय? सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचे, इन्व्हिटेशन करताना कोणते कोणते स्टेप आहेत. सिंपल लँग्वेज मध्ये सांगत आहे, एकदम इझी टू अंडरस्टँडिंग आहे. सगळ्यात पहिला याच्यामध्ये बघणार आहे, आपल्याला 3 स्टेप मध्ये इन्व्हाइट करायचंय. ते म्हणजे पहिला आहे दॅट इज कॉल्ड क्वालिफाय. क्वालिफाय. दुसरा आहे ते म्हणजे ऑफर दी मेसेज. तिसरा आहे ते म्हणजे टेक अवे अपॉर्च्युनिटी. या 3 स्टेप मध्ये आपल्याला इन्व्हाइट करायचंय. किती स्टेप मध्ये इन्व्हाइट करायचंय आपल्याला? 3 स्टेप मध्ये इन्व्हाइट करायचंय. पहिली स्टेप काय? क्वालिफाय. दुसरी स्टेप काय? तिसरी स्टेप काय? टेक अवे द अपॉर्च्युनिटी. ओके, आता आपण वन बाय वन शिकूया. क्वालिफाय मध्ये काय आहे, क्वालिफाय म्हणजे काय आणि का करणं इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट आहे का क्वालिफाय करायचं. लक्षात घ्या एक गोष्ट, हा बिझनेस स्मार्ट व्हॅल्यू, डायरेक्ट सेलिंग, नेटवर्क मार्केटिंग असेल, हा बिझनेस सर्व लोकांची इच्छा असेल की मला पण पैसे पाहिजे, पण सर्व लोकांसाठी खरंच नाहीये. का बरं? सर्व लोकांसाठी असेल तर मग भाजी कोण विकणार आहे, किराणा दुकान कोण चालवणार आहे? येस ऑर नो? नेक्स्ट थिंग, सर्व गोष्टीसाठी जर विचार केला तर दोन्ही दृष्टिकोनाने विचार करा. सर्वांसाठी आहे पण सर्वांसाठी नाही पण. असं का म्हणत आहे मी? याचं कारण काय आहे? कारण आपण सर्वांना देऊ शकतो, पण सर्वजण घेणारे पण तर पाहिजे ना. येस ऑर नो? नेक्स्ट थिंग, घेणारे जरी सर्वजण असले तर इथं आल्यानंतर तसं काम करणारे पण सर्व लोक पाहिजे ना. येस ऑर नो? म्हणून मला लक्षात ठेवायचंय की मी कोणाला या बिझनेस मध्ये घेऊन येणार हे मला सिलेक्ट करणं खूप महत्वाचं आहे. सो बघूया आपण वन बाय वन बघूया क्वालिफाय कसं करायचं, कोणाला करायचं आपण क्वालिफाय. तुम्हाला जर सपोज मी असा प्रश्न विचारला की तुमची स्वतःची एखादी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये तुम्हाला एक चांगल्या हायएस्ट पोझिशन वरती 2 चांगल्या लोकांची गरज आहे, जे लोक चांगलं काम करतील, चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स तुमच्या कंपनीला उभा करून देतील, तर तुम्ही कोणाला घेऊन याल? जे लोक क्वालिफाईड आहे चांगल्या प्रकारचे त्यांना, या ज्या लोक कुठं पण नाही भेटल्या, सहज रस्त्यावर भेटला म्हणून त्यांना बोलवलं आणि तुम्ही त्याला इंटरव्ह्यू मध्ये घेऊन लगेच कंपनीमध्ये सिलेक्ट केलं त्यांना? ऑप्शन 1, ऑप्शन 2. आवाज नाही भेटला मला. ऑप्शन 1 इज ऑलवेज करेक्ट फॉर युअर सेल्फ. तुमच्यासाठी हा ऑप्शन 1 करेक्ट असणार आहे. तशाच प्रकारे आपण या सिस्टम मध्ये कोणाला घेऊन येणार हे लक्षात ठेवा. आपण खूप मोठा क्रायटेरिया लावलेला नाहीये, कारण स्मार्ट व्हॅल्यू तो प्लॅटफॉर्म आहे ज्या प्लॅटफॉर्म मध्ये आज बघणार आहे मार्केटमध्ये असे बरेच प्लॅटफॉर्म आहेत जे प्लॅटफॉर्म तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन विचारतील, क्वालिटीज विचारतील, तुमचे स्किल्स विचारतील, तुमचा परफॉर्मन्स विचारतील, तुमचा एक्सपिरियन्स विचारतील, सर्व विचारलं जाईल. पण स्मार्ट व्हॅल्यू असं एकच करिअर अपॉर्च्युनिटी आहे ज्या ठिकाणी हे सर्व न विचारता तुम्हाला कोणी पण घेत आहे. पण एक मिनिमम क्रायटेरिया खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला, जे आपण या बिझनेस मध्ये येताना लोकांसाठी विचार करूया. पहिला ते म्हणजे काय, ज्यांना आपण इथे घेऊन येणार आहोत त्यांचं जे एज्युकेशन आहे ते एज्युकेशन कमीत कमी 10th और 12th पास आउट असणं खूप खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, त्यांचं जे वय असेल, एज असेल, हे लक्षात ठेवायचंय. 18+ 18 वर्ष वय कंप्लीट आहे हे लक्षात ठेवायचंय. मग आपण त्यांना इन्व्हाइट करूया. तिसरी गोष्ट या सोबत ते म्हणजे काय, गुड फॅमिली बॅकग्राऊंड. ज्याचा गुड फॅमिली बॅकग्राऊंड आहे अशा लोकांना आपण इन्व्हाइट करूया. म्हणजेच काय,
खूप जास्त पैसेवाला पाहिजे का, असा त्याचा अर्थ नाहीये, लक्षात ठेवा. गुड फॅमिली बॅकग्राऊंड इन द सेन्स व्हॉट, तो चुकीचे कुठले काही कामं नाही करताय आणि आपण त्यांना इथं स्मार्ट व्हॅल्यू मध्ये इन्व्हाइट केलंय, तर तो इथं येऊन पण तेच काम करेल, तर आपल्याला ते नाही पाहिजे. आपण चांगले काम करण्यासाठी त्यांना बोलवत आहे. येस ऑर नो? नेक्स्ट, गुड फॅमिली बॅकग्राऊंड. नेक्स्ट बघितलं, यासोबत सोबत आपल्याला चेक करायचं आहे MAN. MAN कंबाईन केला तर मॅन असा होत आहे, पण हे मॅन नाहीये, त्याचा अर्थ वेगळा आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं पहिले. M फॉर मनी टू स्पेंड, MONEY, मनी टू स्पेंड म्हणजे काय, ज्या व्यक्तीची पैसे खर्च करण्याची मानसिकता आहे, आपण अशा व्यक्तीला आपण या ठिकाणी बोलवूया. आता कोणी म्हणेल सर असं पैसे खर्च करण्याची मानसिकता आहे का नाहीये, हे कसं ओळखायचं, आपण काय ज्योतिषी आहे का? असं तर होणं शक्य नाहीये. पण आपण ज्यांच्या संपर्कात असतो, रोज आपण ज्या लोकांसोबत बोलतो करतो, आपल्याला माहिती असते की त्या लोकांचे पैशाचे व्यवहार कसे आहेत, तो निर्णय कसे घेतो, काय करतो, हे सर्व आपल्याला माहिती असतं. येस ऑर नो? पण काही लोक असे असतात की खिशामध्ये पैसे आहे तरी पण त्याला वाटत नाही की आपण द्यायला पाहिजे. येस ऑर नो? नेक्स्ट थिंग म्हणजे खर्च करण्याची मानसिकता नाही आहे, आपण याला इन्व्हाइट नाही करायचं. दुसरी गोष्ट बघितला, ए फॉर ऑथॉरिटी टू टेक अ डिसिजन. ऑथॉरिटी टू टेक अ डिसिजन म्हणजेच काय की तो व्यक्ती निर्णय घेऊ शकला पाहिजे. ज्या वेळेला एखादी गोष्ट, लक्षात घ्या, तुम्ही कोणती पण गोष्ट असू दे, जर आपण एखाद्या गोष्टीचा निर्णय घेऊ शकत नाही, त्यावेळेला ती गोष्ट आपण अचीव्ह करू शकत नाही. राईट ऑर रॉंग? येस ऑर नो? नेक्स्ट, आता या ठिकाणी तुम्ही ज्या मित्राला, मैत्रिणीला, कुणाला पण इन्व्हाइट करणार असाल, तो निर्णय घेऊ शकतो का नाहीये हे पण थोडं चेक करणं इम्पॉर्टंट आहे. आणि हे चेक करण्यासाठी तुम्हाला डायरेक्टली काही स्मार्ट व्हॅल्यू अपोजिट देऊनच बघावं लागेल असं काय नाहीये. छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्याला समजतंय. तुम्ही त्याला कधीतरी कुठेतरी विचारलं असेल काहीतरी एखादी गोष्ट, तो असं बोलत आहे मी जरा विचारून सांगतो, याचा अर्थ काय आहे, तो स्वतः निर्णय घेऊ शकत आहे का त्यासाठी? मग जो व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुसऱ्यांना विचारत आहे, तो व्यक्ती का इथं यायचं करिअरचं डिसिजन स्वतः घेऊ शकेल का? आवाज नाही भेटला, नाहीये. त्यामुळं ऍटलिस्ट थोडस डिसिजन स्वतः घेणारा व्यक्ती खूप महत्वाचा आहे. तिसरी गोष्ट काय आहे, एन फॉर नीड टू ग्रो. त्याला पुढे डेव्हलप करायची स्वतःला गरज पण असायला पाहिजे, पुढे जायची इच्छा पाहिजे. लाईफ मध्ये काय तर गरज असणं खूप महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये या तीन गोष्टीमध्ये मी गोष्टी तुम्हाला शेअर करू शकेल. तिन्हीपैकी सगळ्यात स्ट्रॉंग गोष्ट, हे मी तुम्हाला माझ्या अनुभवानं सांगतोय, तिन्हीमध्ये सगळ्यात जास्त स्ट्रॉंग गोष्ट कोणती असेल, एम असेल, ए असेल की एन असेल, याच्यामध्ये हे एन सगळ्यात जास्त पॉवरफुल गोष्ट आहे. कारण समजा एक असा व्यक्ती आहे ज्याला गरज खूप जास्त आहे पण तो निर्णय घेऊ शकत नाहीये, आणि त्याच्याकडे पैसे नाहीये पण त्याला गरज खूप जास्त आहे. आता जर समजा गरज जास्त असेल तर तो व्यक्ती पैसे ऍडजस्टमेंट करेल का नाही करेल? आवाज नाही भेटला. आणि ज्याच्या खिशामध्ये पैसे आले असतील तो व्यक्ती निर्णय घेऊ शकेल का नाही घेऊ शकेल? आवाज नाही भेटला. ऑब्विसली घेऊ शकेल. याचा अर्थ सिंपल आहे की जो व्यक्ती गरज जास्त असेल आपण त्याला इन्व्हाइट करू शकतो. म्हणून साठी लक्षात ठेवायची ही गोष्ट आपल्याला की समोरच्या व्यक्तीला गरज जास्त आहे का नाहीये, हे एन सगळ्यात जास्त कामाची गोष्ट आहे. हे आपल्याला आयडेंटिफाय करायचंय. कळालं की नाही कळालं? समजलं की नाही समजलं? चलो बघूया. तर हे झाले पहिली स्टेप. कोणती स्टेप आहे पहिली? क्वालिफाय. आपण जे लोक तुम्ही लिस्ट बनवलेली आहे त्या लिस्टच्या क्रायटेरियामध्ये जे लोक असे बसतील, या क्रायटेरियामध्ये बसतील, अशा तुम्ही 4 ते 5 लोकांची एक शॉर्टलिस्ट बनवू शकता आणि आपण त्यांना इन्व्हाइट करू शकता. इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर? चलो व्हेरी नाईस. हे झालं पहिली स्टेप. कोणती आहे? क्वालिफाय. आता दुसरी स्टेप कडे आपण जाऊया. ते म्हणजे काय आहे? ते म्हणजे ऑफर द मेसेज. आता आपण क्वालिफाय केलं. समजा माझं एक फ्रेंड आहे, त्याचं नाव आहे सपोज सचिन नाव आहे, रोहित नाव आहे, राहुल नाव आहे, काही पण जे पण असेल ते नाव असणार आहे. त्या फ्रेंडला मी क्वालिफाय केलेलं आहे, पण मला आता त्याला ऑफर द मेसेज म्हणजे मेसेज प्रोव्हाइड करायचा आहे, स्मार्ट व्हॅल्यू मध्ये येण्यासाठी इन्व्हाइट करायचं आहे. सगळ्यात महत्वाची स्टेप ही आहे आपल्या बिझनेसमध्ये सगळ्यात पहिल्या सुरुवातीची जर बघितलं तर पहिली स्टेप आपण पूर्ण केली, क्वालिफाय. दुसऱ्या स्टेप कडे जाऊया आपण, ऑफर द मेसेज. या स्टेप कडे आपण जाऊया, ऑफर द मेसेज. याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचंय ऑफर द मेसेज मध्ये? याच्यामध्ये खूप सिंपल आहे. तुम्हाला एक थेरी लक्षात ठेवायची आहे, त्याचं नाव आहे फॉर्म थेरी. काय नाव आहे? फॉर्म थेरी. फॉर्म थेरी लक्षात ठेवायची आपल्याला.
फॉर्म मधला एफ म्हणजे काय आहे? एफ म्हणजे फॅमिली चिटचॅट. ओ म्हणजे ऑक्युपेशनल डिस्कशन. ओ म्हणजे ऑक्युपेशनल डिस्कशन. आर, आर म्हणजे रिझन क्रिएट करणे, किंवा आपण त्याला बोलू शकतो की रेस्टिंग टाइम मध्ये, रेस्टिंग टाइम मध्ये क्या करते हो. तू फ्री टाइम मध्ये काय करतो असं आपण त्याला विचारू शकतो, एक रिझन क्रिएट करण्यासाठी. क्लिअर होतंय काय सांगत आहे? एफ झाला, ओ झाला, आर झाला, लास्ट आहे एम. एम फॉर सेंड दी मेसेज. आता या ठिकाणी आपण त्यांना मेसेज द्यायचं काम करणार आहोत. आता हे जे थेअरी आहे, हे थेअरी तुम्हाला सुरुवातीला थोडं 2, 4, 5, 10, 15, 20 लोकांना इन्व्हाइट करत असताना थोडं तकलीफ होऊ शकेल, प्रॉब्लेम होऊ शकेल, गडबड होईल, खालीवारी होऊ शकते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर हे खूप सिंपल गोष्ट आहे. फॅमिली चिटचॅट म्हणजे काय? जनरल टॉक करणे. कसा आहे तू, काय चालू आहे, कुठे आहे, काय करत आहे, काल कुठं होता, आहे की नाही आहे. नंतर बघितलं तुमचा क्लोज फ्रेंड आहे, तो कॉलेज मधला फ्रेंड आहे, कॉलेजमध्ये तुम्ही गेला होतात नाही होतात, कॉलेज बद्दलची चर्चा करा, घराबद्दलची चर्चा करा. ह्या सर्व गोष्टी जनरल टॉक मध्ये आपण रेग्युलरली जे कम्युनिकेशन करतो ते सर्व कम्युनिकेशन कशामध्ये आलेलं आहे? आता पूर्ण हे फॅमिली चिटचॅट. कशामध्ये आलेलं आहे? फॅमिली चिटचॅट. नंतर हे चॅट कंप्लीट करून आपल्याला कुठे जायचंय? ऑक्युपेशनल डिस्कशन मध्ये जायचंय. ऑक्युपेशनल डिस्कशन म्हणजे काय? सपोज तुमचा कोणी फ्रेंड आहे की जो कॉलेजचा स्टुडंट आहे, तुम्ही त्याला मगाशी काय चर्चा केले? काय चर्चा केले? कॉलेज कसं चालू आहे, कुठे आहे तू सध्या, घरी काय करताय, टीव्ही बघत आहे, तो बोला टीव्ही बघत आहे, ठीक आहे ओके. टीव्हीला कुठला काय लागलेला आहे? क्रिकेट लागलाय का, सिरियल लागलाय का, सॉन्ग लावला, काय केला, काय नाहीये. काल कुठं होता? तो बोलला कॉलेजमध्ये होतो, ठीक आहे इट्स ओके, काय हरकत नाहीये. कॉलेजमध्ये तू भेटला नाही, माझी भेट नाही झाली, हो मी इकडे थोडं बाहेर गेलो त्याच्यानंतर ना, मी बाहेर होतो, तू बाहेर होता. हे जनरल टॉक केल्यानंतर हळूहळू करता करता तो कॉलेजचा स्टुडंट आहे, तर मी कॉलेज मधून जे होणार आहे ते ऑक्युपेशनल वरती मी टर्न करेन. जसे की बाय द वे, कॉलेज झाल्यावर तू करिअर बद्दल काय विचार केला, किंवा कॉलेज झाल्यावर तुझा इंटरेस्ट कशामध्ये आहे, किंवा कॉलेज झाल्यावर तुला काय वाटतं आपण कुठे जॉब केला पाहिजे, कॉलेज झाल्यावर कुठं करिअर बनवलं पाहिजे, कॉलेज झाल्यावर तुला कोणत्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे, कॉलेज झाल्यावर मला तर काय करावं सुचत नाहीये, तुला काय वाटतंय, हे जाणून घेण्यासाठी त्याला विचारायचंय. कळालं की नाही कळालं? नेक्स्ट थिंग, तो बोलेल कॉलेज झाल्यानंतर ना काही लोकांचे उत्तर तुम्हाला येतील, म्हणेल की मी तर अजून काही जास्त विचार नाही केला. येस नो? काही लोक असं बोलतील. काही लोक बोलतील कॉलेज झाल्यानंतर मी विचार केला जॉब करायचा. काही लोक बोलतील माझ्या पप्पांचा बिझनेस सांभाळायचा. काही लोक बोलतील की मला आता सध्या तर काही टेन्शन मी घेणार नाहीये, जेव्हा होईल कॉलेज तेव्हा बघूया, नंतर विचार करूया, मी काय विचार करत नाही एवढं जास्त. येस ऑर नो? हे आन्सर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे भेटतील पूर्ण कम्प्लिटली. हे डिस्कशन कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या पॉइंटवर जायचंय, ते म्हणजे काय? एक रिझन तयार करायचंय की तुम्ही त्याला आज कशासाठी कॉल केलाय. इतक्यावर जे डिस्कशन सुरू होतं ते इकडं लेफ्ट राईट सुरू होतं. येस ऑर नो? पॉइंटवर आलेला नव्हतं. नेक्स्ट, त्यामुळे रिझन तयार करायचंय. ऍक्च्युली मी तुला कॉल यासाठी केला होता असं तर बोलू शकता, किंवा तुम्ही त्याला विचारू शकता ठीक आहे मग कॉलेज झाल्यावर तू पुढे विचार करू असं बोललेला आहे, किंवा कॉलेज झाल्यावर जॉब करू असं तू बोललेला आहे, किंवा कॉलेज झाल्यावर नोकरी नाही बिझनेस करायचा विचार तू केलेला आहे, किंवा तू म्हणलं की कॉलेज संपल्यावर पुढचं पुढे बघू असं म्हणलेलं आहे. पण आता सध्या रेस्टिंग टाइम म्हणजे फ्री टाइम जे असतो त्या फ्री टाइम मध्ये तू काय करतो? त्यावेळेला दोन उत्तर येतील, एक तर मी इकडे क्लासेसला जातो और मी काही निवांत असतो, हे सगळे लोक बोलतील. ऍक्च्युली आपण प्रश्नच विचारलाय त्याला फ्री टाइम. काय विचारलाय? फ्री टाइम हा प्रश्न विचारलाय त्याला. फ्री टाइमचा अर्थ असा झाला की तो त्या वेळेत काहीही करत नाही, त्यालाच फ्री टाइम म्हणतो आपण. येस ऑर नो? नेक्स्ट थिंग, तो जेव्हा बोलेल की फ्री टाइम मध्ये काही करत नाही, मग त्यावेळेला आपण काय करणार आहोत? त्याला मेसेज देणार आहे. पूर्ण काय करणार आहे आपण? त्याला मेसेज देणार आहे. काय मेसेज असणार आहे? मेसेज काय असणार आहे? मेसेज सिंपल असणार आहे की तो मेसेज असा आहे, तू जे करत आहे त्याला डिस्टर्ब न करता, म्हणजे तुझे सध्या कॉलेज करत आहे त्या कॉलेजला डिस्टर्ब न करता एक चांगला इन्कमची ऑपॉर्च्युनिटी तुला भेटली तर तू येऊन बघणार का?
असं सिंपल मेसेज त्याला दिला, त्याच्यानंतर त्याचा आन्सर येईल, त्याला यस बोलेल, नो बोलेल, व्हॉट एव्हर जे बोलेल ते बोलेल, पण हा मेसेज आपण त्याला द्यायचा आहे. असं स्टेप बाय स्टेप आपल्याला या फॉर्म थ्रीला वापर करायचा आहे. इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर? नेक्स्ट, आता याच्यामध्ये काही काही लोक मिस्टेक्स कुठे करतात ते मी तुम्हाला सांगतो. मिस्टेक्स करतात. सगळ्यात पहिले मी फोन केला, हॅलो विद्या काय करताय? बोले विद्या नाही, निवांत बसलीये, काय प्रॉब्लेम नाही. अच्छा विद्या, मला तुला एक बोलायचं होतं, सांगायचं होतं. बोले काय, सांग ना. म्हटलं ऍक्च्युअली तू जे करताय, कॉलेज करता, त्या कॉलेजला डिस्टर्ब न करता तुला एक चांगला इन्कमची ऑपॉर्च्युनिटी भेटली तर तू येऊन बघणार का? असं आपण बोलतो. मला एक गोष्ट सांगा, मी बोलताना सुरुवात कुठून करायला सांगितलं होतं? विद्या तू काय करताय, कुठे आहे, घरी आहे का, काय आहे, काय नाही आहे, इथून. पण तुम्ही सुरुवात कुठून केली? सेंड द मेसेज. म्हणजे तुम्ही सुरुवातीपासूनच एंड करून टाकला. मग समोरचा व्यक्ती पण तुमचा काय करेल? एंडच करणार आहे. येस ऑर नो? त्यामुळे लक्षात ठेवायचं की हे चूक करायची नाहीये. थोडं सावकाश स्टेप बाय स्टेप गेलं तर इन्व्हिटेशन हे खूप सिंपल आहे आणि शॉर्ट मध्ये इझी गोष्ट आहे. कळालं काय सांगितलं मी? ठीक आहे, ओके. तर आपण दुसरी स्टेप आपण कंप्लीट केलेली आहे, ते म्हणजे काय होतं? ऑफर द मेसेज. कशाच्या मार्फत केला आपण? फॉर्म थ्रीचा वापर करून केलेला आहे. आता याच्यानंतर ना तिसरी स्टेप आहे, ते म्हणजे काय? टेक अवे अपॉर्च्युनिटी. टेक अवे द अपॉर्च्युनिटी हे तिसरी स्टेप आहे इन्व्हिटेशन मधली. खूप सिंपल आहे, लक्षात ठेवा, खूप इझी आहे, अंडरस्टँड करा. तिसरी स्टेप ते म्हणजे टेक अवे अपॉर्च्युनिटी. टेक अवे अपॉर्च्युनिटी. टेक अवे अपॉर्च्युनिटी म्हणजे काय? दिलेली संधी वापस काढून घेणे, त्याला म्हणायचं टेक अवे करणे. तुम्ही आतापर्यंत काय केलात? मेसेज दिलात, तू येऊन बघणार का? तो म्हणला हो मी बघणार आहे येऊन. मग बघणार म्हणल्यानंतर तुम्ही त्याला लगेच हो म्हणू नका, कारण त्याचा सिरियसनेस खूप महत्वाचा आहे. आज मला एक गोष्ट सांगा, क्रिकेटमध्ये खूप लोक खेळले क्रिकेट, पण सचिन तेंडुलकर सरांनी गॉड ऑफ द क्रिकेट हा मान मिळवला, बाकी अजून कोणी नाही मिळवला. तुम्हाला माहित त्याचं कारण काय? कारण सचिन सर त्या गोष्टीला घेऊन लहानपणापासून सिरियस होते की मला क्रिकेट खेळायचंय. येस ऑर नो? आज लता मंगेशकर त्यांनी ह्या जगात नाही राहिले, पण त्यांच्या आवाजानं आजही लोक मंत्रमुग्ध होतात. येस ऑर नो? मन प्रसन्न करून घेतात. येस ऑर नो? कारण त्याच्या मागचं कारण असं होतं की त्यांना सिंगिंग या गोष्टीत सिरियसनेस होता. येस ऑर नो? अमिताभ बच्चनला ऍक्टिंग मध्ये सिरियसनेस होता. शाहरुख खानला पण बरा प्रश्न विचारला होता, तेव्हा त्यांनी पण सांगितलं, शाहरुख खानला काही लोक म्हणले होते की तू ऍक्टर नाही बनू शकत, तू ऍक्टर सारखा दिसत नाही, तुझं ऍक्टर सारखं नाक नाही. शाहरुख खानने स्वतःला म्हणलं, हा मला मान्य आहे की मी ऍक्टर सारखा दिसत नाही, नाक माझी ऍक्टर सारखं नाही, पण माझ्या मनात तर इच्छा आहे की मला ऍक्टर बनायचंय. येस ऑर नो? आणि त्या इच्छेमुळं तो व्यक्ती ऍक्टर बनू शकला आणि आज इतकं सक्सेसफुल झालेला आहे. सो माय डिअर फ्रेंड, आपण या प्लॅटफॉर्म मध्ये ज्याला इथं घेऊन येत आहोत त्याला फक्त देऊन उपयोगाचं नाहीये, त्याच्या मनात पण त्या गोष्टीचा सिरियसनेस असणं खूप महत्वाचं आहे. म्हणून साठी त्याला तुम्ही जे संधी दिली होती ते वापस काढून घ्या आणि चेक करा की तो खरंच त्या गोष्टीबद्दल सिरियस आहे का नाहीये. या व्यवसायामध्ये पण 100 लोक जॉईन करतात, 100 लोक, आणि सगळ्या ठिकाणी प्रत्येक फील्डमध्ये काही बोटावर मोजणे इतके लोकच असतात जे सक्सेसफुल होतात. गव्हर्नमेंटचं एक्झामिनेशन एमपीएससी असेल, युपीएससी असेल, लाखो स्टुडंट देतात, पण खुर्चीवर बसणारे मोजणेच असणार. येस ऑर नो? क्रिकेट खेळणारे पण हजारो लोक होते, पण चांगला क्रिकेट खेळणारे खूप कमीच लोक होते. येस ऑर नो? तशाच प्रकारे इथे येणारे पण तेच लोक असतील, सगळे लोक येतील, पण जे कोणते लोक बिझनेस चांगल्या प्रकारे करतील, जे लोक या बिझनेसला सिरियसली करण्यासाठी येतील, तेच लोक इथे चांगला करिअर बनवतील. इज दॅट क्लिअर? म्हणून साठी तुम्ही एखाद्याला इथे इन्व्हाइट केलेलं आहे, संधी दिलेली आहे, पण त्या संधीचं महत्व त्याला किती कळालंय, हे समजलंय का नाही समजलंय, हे तुम्हाला पण अंडरस्टँड होणं खूप महत्वाचं आहे. म्हणून हे तिसरी स्टेप आपल्याला करणं खूप 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 महत्वाचं आहे. दॅट इज कॉल्ड टेक अवे अपॉर्च्युनिटी. मी जेव्हा नवीन होतो तेव्हा मला असं वाटलं, सर बोलवायचंच आहे ना, ये म्हणून सांगितलं येईल की तो, प्रॉब्लेम काय? येस ऑर नो? नेक्स्ट थिंग, बट ऍक्च्युअली असं नाही आहे. हे तिसरी स्टेप सगळ्यात महत्वाची आहे. का बरं महत्वाची आहे? माझ्या मित्राने मला इन्व्हाइट तर केलं होतं की रवी चांगला करिअर बनवू शकते आणि कॉलेजच्या टॉपर मुलांसाठी एक चांगला प्रोजेक्ट आहे, तू येऊन बघ, असं मेसेज दिला होता.
पण त्या मेसेजच्या नंतर तो शेवटी मला एक गोष्ट बोलला होता, ज्या मला आजही आठवणीत आहे. तो मला बोलला होता, रवी तू येशील, पण चुकून जर डॉक्युमेंट्स तू घेऊन नाही आला तर तुला त्या ठिकाणी एंट्री मिळणार नाही. आणि माझं बॅड लक असं झालं होतं की मी येत असताना माझे डॉक्युमेंट्स खरंच विसरले. आणि मी घरापासून जवळपास 1 किलोमीटर चालत आल्यानंतर मला लक्षात आलं, अरे बापरे, आपले डॉक्युमेंट्स तर विसरलेले आहेत, आणि आपल्या डॉक्युमेंट्स नसेल तर एंट्रीच मिळणार नाही. एवढ्या लांब जाऊन माझा फायदा काय होईल? माय डिअर फ्रेंड्स, मी तुम्हाला शेअर करतो एक गोष्ट, खरी गोष्ट आहे. तिथून 1 किलोमीटर पासून मी पुन्हा चालत घरापर्यंत गेलो, माझे डॉक्युमेंट्स कलेक्ट केले आणि मी पुन्हा प्रेझेंटेशन अटेंड करायला आलो. जर मी डॉक्युमेंट्सला घेऊन सिरियस नसलो असतो तर विचार केला असतो, जाऊ दे, आज डॉक्युमेंट नाही आणलंय, नंतर कधीतरी होईल की ते प्रेझेंटेशन, नंतर बघूया. याचा अर्थ मला या प्रोजेक्टचा सिरियसनेस होता का? पण मी वापस आलो याचा अर्थ मला सिरियसनेस होता, म्हणून साठी मी वापस आलो होतो. येस ऑर नो? अर्थातच हे गोष्ट ते माझ्या मित्राने जे सांगितलेला पॉइंट होता ते म्हणजे काय, तो बोलला होता मला की रवी, या ठिकाणी येण्यासाठी डॉक्युमेंट्स कंपल्सरी पाहिजे, बिना डॉक्युमेंट्स तू येऊ शकत नाही, आला तरी एंट्री मिळणार नाही, हे लक्षात ठेव. मी त्याला विचारलं कोणते डॉक्युमेंट्स लागतील, तो बोलला 10वीचा मार्क्स कार्ड झेरॉक्स, 12वीचा मार्क्स कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, एक पासपोर्ट साईज फोटो, एवढे डॉक्युमेंट्स लागतील, हे मला त्यांनी सांगितलं होतं. आता काही लोक म्हणतील, सर हे स्टुडंटसाठी ओके आहे, जर कोणी सपोज जॉब होल्डर प्रोफाईल मध्ये आपल्यापेक्षा खूप वयाने मोठे आहे, त्यांना पण हे सांगायचं का डॉक्युमेंट्स? माय डिअर फ्रेंड, हे लक्षात ठेवा, ऑपॉर्च्युनिटी, आपण लहान असेल मोठे असाल, येणारा व्यक्ती तुमच्यापेक्षा वयाने मोठा आहे पण स्मार्ट व्हॅल्यू पेक्षा मोठा नाहीये. येस ऑर नो? त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे काय, जरी व्यक्ती मोठा असेल लहान असेल, डझंट मॅटर, डॉक्युमेंट्स कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी. बट कोणते डॉक्युमेंट त्यांना सांगायचे हे लक्षात घ्या. जर कोणी जॉब होल्डर प्रोफाईल मध्ये असू शकेल, तुम्ही त्यांना असं शेअर करू शकता, सर तुम्ही आधार कार्डचं झेरॉक्स, एक पासपोर्ट साईज फोटो तुम्ही नक्कीच घेऊन येऊ शकता. विदाउट डॉक्युमेंट्स एंट्री मिळणार नाही, प्रोजेक्ट मध्ये ऑपॉर्च्युनिटी नाहीये. क्लिअर झालं? पण डॉक्युमेंट्स आपण कंपल्सरी शेअर करणार आहोत. दुसरी गोष्ट बघितलं, या सोबत जे मला सांगायचे ते म्हणजे काय, ड्रेस कोड प्रॉपर. माझ्या मित्रांनी मला हे पण सांगितलं होतं की रवी, तुझा ड्रेस कोड तर चांगला असतोच दरवेळेला, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तरी सुद्धा चुकून, बाय चान्स चुकून तू जीन्स आणि टी शर्ट घालून आला तर त्या ठिकाणी तुला अलाव होणार नाही. त्यामुळे तू एक काम कर, फॉर्मल ड्रेस कोड खूप महत्वाचा आहे. काय महत्वाचं आहे? फॉर्मल ड्रेस कोड खूप महत्वाचा आहे, हे त्यांनी मला सांगितलं होतं. म्हणून काय झालं, मी फॉर्मल ड्रेस कोड घालून गेलो होतो. नेक्स्ट, तिसरा पॉइंट जो खूप महत्वाचा आहे ते म्हणजे काय, बी प्रेझेंट ऑन टाइम. म्हणजे काय, त्याला शेअर करणं इम्पॉर्टंट आहे की ऑन टाइम आपल्याला प्रेझेंट राहावं लागेल. जर लेट झाला तर असं होऊ शकते की ऑपॉर्च्युनिटी निघून जाईल, आणि ऑपॉर्च्युनिटी निघून गेल्यानंतर तुला 6 महिने पण चान्स भेटेल का नाही गॅरंटी देऊ शकत नाहीये. त्यामुळं आपल्याला 15 ते 20 मिनिट आधीच त्या ठिकाणी जावं लागेल. नेक्स्ट, चौथी गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ते म्हणजे काय, विद्या तू खरंच या प्रोजेक्टला घेऊन सिरियस असेल तरच मला सांग, तरच मी तुला घेऊन जातो. अदरवाईज हे अपॉर्च्युनिटी मी शिवराजला पण देऊ शकतो. तो एक माझा फ्रेंड आहे शिवराज, तो माझ्या मागं लागत होता की मला यायचं म्हणून साठी. बट मी तुला हे सांगत आहे, तर असं नाही व्हायला पाहिजे की तू मला आता यस बोलत आहे, उद्या सकाळी जाऊन नो म्हणत आहे, तुझ्या काही कारणामुळे प्रॉब्लेम झाल्यामुळे तू नको म्हणत आहे. पण याच्यामुळे तुझं पण नुकसान तर होणारच होणार आणि सोबत शिवराजचं पण नुकसान होणार. तर मला असं वाटतं विद्या, जे मी तुला सांगितलं हे खूप वन ऑफ द बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे, जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे. पण तू खरोखर सिरियस असेल तरच मला सांग, कारण त्या ठिकाणी सीट लिमिटेड आहे. काय लिमिटेड आहे? सीट लिमिटेड आहे. 2च जागा अवेलेबल होते ज्यामध्ये मी तुला अपॉर्च्युनिटी देत आहे. सीट लिमिटेड असल्या कारणामुळं मला सिरियस असलेल्या लोकांना तिथे घेऊन जायचंय. तू खरंच सिरियस असेल तरच मला सांग, तरच मी तुला घेऊन जातो. असं बोलून आपल्याला टेक अवे कम्प्लीट करायचं आहे. बस एवढं सिंपल इन्व्हिटेशन आहे. जर तुम्ही असं स्टेप बाय स्टेप जे मी तुम्हाला शिकवलो त्याला तुम्ही शांत डोक्याने विचारपूर्ण जर करून कम्प्लीट केलात तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो तुमचे इन्व्हिटेशन खूप चांगल्या प्रकारे व्हायला सुरुवात होतील. किती लोकांना असं वाटत आहे की हा असं केल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे आमचं डेव्हलपमेंट होईल, आणि आतापर्यंत आम्ही खूप चुका केले की नाही केले? सो माय डिअर फ्रेंड, जर आजपर्यंत चुका झाल्या असतील, जे झालं ते झालं, आज तरी कळालंय तर आपण सुधारणा करू शकतो. येस ऑर नो? येस ऑर नो?
सो आपण अशा प्रकारे इन्व्हिटेशन करू शकतो. हे सिंपल प्रोसेस झाली, ते म्हणजे क्वालिफाय, ऑफर द मेसेज अँड टेक अवे द ऑपॉर्च्युनिटी. नेक्स्ट, याच्यानंतर आपण काय करणार आहे, काही गोष्टी लक्षात ठेवायच्या, ते म्हणजे कोणत्या, कीप इन माइंड. कीप इन माइंड कोणत्या कोणत्या गोष्टी आहे बघूया आपण. इन्व्हिटेशन करताना सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं ते म्हणजे काय, नेव्हर इन्व्हाइट इन अ ग्रुप. ग्रुपमध्ये इन्व्हाइट नाही करायचंय कोणाला सुद्धा. म्हणजे काय, 1 2 3 4 माझे 4 फ्रेंड आहेत, 4च्या 4 फ्रेंडला मी एकत्र इन्व्हाइट केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय होऊ शकतंय, 4 फ्रेंड पैकी एक फ्रेंड खूप चांगला सिरियस आहे, दुसरा फ्रेंड 50% सिरियस आहे, तिसरा फ्रेंड 25% सिरियस आहे, चौथा फ्रेंड ह्या 3 लोकांसोबत कोणी नव्हतं म्हणून हा चौथा आला होता. असं होऊ शकतंय, गडबड होऊ शकते. आपल्याला प्रोजेक्टमध्ये कोणते लोक पाहिजेत, सिरियस लोक पाहिजे. याच्यापैकी सगळ्यात जास्त सिरियस 100% सिरियस किती मित्र होते, 4 पैकी एकच होता. तर मला इन्व्हाइट कोणाला करायला पाहिजे होतं, चौघांना का एकाला? एकाला करणं इम्पॉर्टंट होतं. जर तुम्ही एकाला इन्व्हाइट केलं जो 100% सिरियस होता, त्याला केल्यानंतर तो जॉईन करेल, जॉईन झाल्यानंतर मग जो 75% सिरियस होता आपण त्याला इन्व्हाइट करू शकतो. ऑटो प्रोसेस मध्ये तो 75% सिरियस आहे. प्रोजेक्ट बघितला आणि त्याचा फ्रेंड ऑलरेडी जॉईन आहे हे गोष्ट बघितला, तर जो 75% वाला होता तो ऑटोमॅटिकली किती टक्के होईल? एक्झॅक्टली करेक्ट आहे, तुमचं उत्तर एकदम 100% करेक्ट आहे. तो 100% सिरियस होईल, तो पण जॉईन करेल. दोघं फ्रेंड जॉईन झाल्यानंतर जो 50% फ्रेंड सिरियस होता त्याला इन्व्हाइट करा. त्याला इन्व्हाइट केल्यानंतर तुम्ही बघणार, तुम्ही स्वतः या प्रोजेक्टला जॉईन केलेला आहे आणि तुमचे दोघं फ्रेंड पण जॉईन केलेला आहे. तिघं मिळून जेव्हा या तिसऱ्या व्यक्तीला, चौथ्या व्यक्तीला समजावून सांगणार जो ऑलरेडी 50%च फक्त सिरियस आहे, आता तो एकटा आहे आणि तुम्ही तिघ आहेत, जास्त पॉवर कोणाची आहे, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह? ऑब्विसली पॉझिटिव्हची पॉवर जास्त आहे. जेव्हा हे तिघ लोक मिळून त्याला समजावून सांगतील तर 50% वाला जो असेल तो पण 100% सिरियस होईल, तो पण जॉईन करू शकेल. कळालं की नाही कळालं? नेक्स्ट, चौथा जो सांगितलं होतं तो चौथा आला होता कशासाठी, ह्या तिघांसोबत तो आला होता. येस ऑर नो? मग जर हे तिघ लोक स्मार्टली जॉईन केलेत तर हा नियम त्याला पण लागू होईल, हा तिघांसोबत तो चौथा पण जॉईन करून टाकेल. येस ऑर नो? पण जर गडबड केली आपण सगळी आणि चौघांना एकत्र आणलं तर एकाला प्रोजेक्ट मध्ये टाइमपास करायसाठी तो आला होता चौथावाला, तो सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन ब्रेक करेल, कॅज्युअलनेस होईल आणि कोणी पण जॉईन करणार नाही. असा माझा 14 वर्षाचा अनुभव सांगतोय, म्हणून साठी सांगत आहे ग्रुपमध्ये इन्व्हाइट करू नका. असं किती लोकांनी अनुभव घेतलाय आणि लॉस केलाय? केलात ना? डबल करायचं का आता? नाही करायचं, करू नका. नेक्स्ट, दुसरी गोष्ट लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे काय, इन्व्हाइट बिफोर 24 hours ऑफ एसटीपी. उद्या प्रेझेंटेशन आहे तर आज इन्व्हाइट करा. का बरं? जर मी समजा संडेला प्रेझेंटेशन आहे आणि मी त्याला बुधवारीच मेसेज दिलाय, बुधवारीच मी इन्व्हाइट केलंय, तर काय होईल याच्यामुळं? काल लेक्चर मध्ये सरांनी काय शिकवलं होतं हे आपण विसरून जातो. येस ऑर नो? जिथं करिअर बनणार आहे त्याचे टीचर शिकवले होते, तो टीचरची गोष्ट विसरून जात आहे. तुम्ही तर फ्रेंड आहेत, तुमची गोष्ट त्यांना लक्षात कसं काय ठेवेल? येस ऑर नो? म्हणून साठी लक्षात ठेवायचंय, उद्या प्रेझेंटेशन असेल तर आज इन्व्हाइट करा. क्लिअर? नेक्स्ट थिंग, तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे काय, इन्व्हिटेशन शुड बी सिंपल, शॉर्ट अँड नॅचरल. स्मार्टली जॉईन करण्याच्या पहिले 2 मित्र कसे बोलतात एकमेकांना माहितीये का? सिंपल असतंय. काय बे तू काय करायला लागला, कुठे गेलता, काल काय भेटलाच नाही तू, आजकाल कुठे असतोस तू, दिसलाच नाही तू. येस ऑर नो? अबे तुझ्या घराकडे आलतो मी, तू मला भेटलाच नाही काय सुद्धा, असं आपण नॉर्मली बोलतो. येस की नो? स्मार्टली जॉईन केल्यानंतर हे मित्र कसे बोलतात बघा, हॅलो शिरीषा काय करता तू,
अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, बर बर बर. अजून बाकी उद्या काय करणार आहे तू? परवा काय करणार आहे तू? काल काय करत होती? हे नॅचरल झालं का आर्टिफिशियल झालं? हे झाल्यानंतर काय बोलावं हेच आपल्याला कळत नाही. म्हणून तुमच्या मित्राला, मैत्रिणीला, रिलेटिव्हला तुम्ही ज्यांना पण जसे नॉर्मली बोलत असताना तसेच बोला. बोलता बोलता जस्ट शेवटचा मेसेज ऍड करून द्यायचा आपल्याला. येस ऑर नो? किती लोक ह्या प्रॉब्लेम मध्ये अडखळतात जे मी आता करून दाखवला? अडखळतात ना? ठीक आहे. कशामुळे अडखळले समजलं का? नाही समजलं. मी कारणच नाही सांगितलं असं का होतंय. असं याच्यामुळे होतंय कारण आपण जेव्हा बोलत असतो आपलं तोंड बोलतं एक आणि पाठीमागे डोक्यात विचार दुसरं काय तर चालू असतंय, म्हणून असं होतंय. बघा माझं म्हणणं बरोबर आहे का? कोणते कोणते विचार चालतेत सांगतो. मी याला बोलवत आहे, नाही आली तर? नको म्हणली तर? कोणाच्या डोक्यात काहीच नसतंय, त्याला काय वाटतंय हिला बोलल्यावर तिने काय म्हणेल हे विचार. तुम्ही मला एक गोष्ट सांगा, जर सपोज तुमची मम्मी तुम्हाला किचन मध्ये एक काम सांगितलंय, लेडीज लोकांना चपाती करण्यासाठी सांगितलंय, आणि तुमच्या मनात दुसरेच काही विचार चालत तुम्ही चपाती लाटत आहे, तर चपाती कोणत्या आकाराची बनेल? भारताचा नकाशा बनेल. येस ऑर नो? जर लाटून बरोबर केली असेल पण टाकत असताना, तव्यावरती टाकत असताना तुमच्या डोक्यात दुसरे विचार चालू आहेत आणि त्यावेळेला तुम्ही बघणार की तव्यावर टाकलेली आहे, तर तव्यावर चपाती भाजेल का दुसरं काही भाजेल? हात भाजेल. कशामुळे झालं असं? कशामुळे झालं असं? लक्ष दिलं नाही. कशावर? चपातीवर. हालाकी लक्ष दिलं नाही असं नाहीये, पण कशावर लक्ष दिलंय? आपल्या मनात चालणाऱ्या विचारावर लक्ष दिलंय, म्हणून चपातीवर लक्ष देऊ शकलो नाही. मग आपल्याला लक्ष कुठे घेऊन जायचंय? चपातीवर. तर हात भाजणार नाहीये. येस ऑर नो? तशाच प्रकारे इन्व्हिटेशनला नॅचरली तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तुमचं लक्ष जे आहे तुमच्या फ्रेंडच्या बोलण्याकडे द्या, तुमच्या विचाराकडे देऊ नका. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. कळालं की नाही? कळालं? आता रोज तुमच्या मित्राला, मैत्रिणीला, मम्मीला, पप्पाला, दादाला, बहिणीला, भावाला, सगळ्यांना बोलताना असं काही विचार करून बोलतो का? काहीतरी चुकेल माझ्याकडनं, मी बरोबर बोलत आहे का नाही बोलत आहे, माझे शब्द बरोबर येतात का नाही होत आहे, असं काही विचार आहे का? असं काही नाही. आपण तर नॅचरली बोलतो. येस ऑर नो? तसाच इन्व्हाइट करताना आपण तुम्हाला नॅचरली बोलायचं आहे, अडखळत अडखळत बोलायचं नाहीये, साधं सिंपल बोलायचं आहे. आणि लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट, शॉर्ट. इन्व्हिटेशन जितकं लेंदी कराल तितकं फेल, जितकं शॉर्ट मध्ये कराल तेवढं छान. म्हणून सांगितलेलं आहे इन्व्हिटेशन जे असेल हे इन्व्हिटेशन शुड बी विदिन 2 to 3 minutes. किती मिनिटांमध्ये व्हायला पाहिजे? 2 ते 3 मिनिटांमध्ये व्हायला पाहिजे इन्व्हिटेशन. 2 ते 3 मिनिटांमध्ये इन्व्हिटेशन संपला पाहिजे कम्प्लिटली. जास्त वेळ लेंदी करायचा नाही. आपण काय करतो? आपण त्याला पूर्णपणे पिक्चर दाखवायचा प्रयत्न करतो. कशामुळे पिक्चर दाखवतो आपण? कारण तुम्ही मेसेज दिल्यानंतर तो तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला देत बसावं लागतो. येस ऑर नो? प्रश्नांची उत्तर दिले की तो अजून एक प्रश्न विचारतो, अजून एक प्रश्न विचारला, पुन्हा तुम्ही उत्तर दिलं, पुन्हा अजून त्याला प्रश्न विचारतो. मग प्रश्न उत्तर विचारत 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 तुम्ही काय काय सांगतो त्याला सांगतो मी तुम्हाला. तुम्ही त्याला पहिला प्रश्न विचारलाय, तू येऊन बघणार का प्रोजेक्ट? तो म्हणला हो बघतो, पण नेमकं काय आहे? तुम्ही सांगितलं स्मार्ट व्हॅल्यू आहे. त्यांनी म्हणला मग स्मार्ट व्हॅल्यू म्हणजे काय? तुम्ही सांगितलं एक प्रोजेक्ट आहे. तो प्रोजेक्ट मध्ये काय असतंय? तुम्ही म्हणलं मग एज्युकेशन आहे. तो म्हणला एज्युकेशन काय असतंय? तुम्ही म्हणलं एआय चा कोर्स आहे. एआय काय असतंय? त्याच्यामध्ये बघितलं असं असं कोर्स असतात, एवढं सगळं शिकवतात, सोबत इन्कम पण भेटतंय. मग त्याने विचारलं इन्कम कसं भेटतंय? असं 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 करायचं, असं असं भेटतंय. तुम्ही सर्व सांगितलं पूर्ण. मग तुम्हीच जर एवढं सगळं सांगितलं असेल तर तो इथे येऊन काय बघणार आहे? येस ऑर नो? तर इन्व्हिटेशन आपल्याला हे पूर्ण असा पिक्चर नाही दाखवायचा होता, फक्त पिक्चरचा ट्रेलर दाखवायचा होता. काय दाखवायचा होता? ट्रेलर. तुम्हाला लक्षात आहे का? एक गोष्ट लक्षात घ्या, कोणताही मूवी रिलीज होण्याच्या पहिले ट्रेलर दाखवतात आणि ट्रेलर मध्ये पूर्ण पिक्चर दाखवत नाही, हायलाइटेड पॉइंट्स. काय दाखवतात? हायलाइटेड पॉइंट्स. कोणतं चांगला डायलॉग आहे, चांगला कुठला स्टंट आहे, चांगला एंट्री कुठली आहे,
चांगलं गाणं कुठलं आहे, चांगला सीन कोणता आहे, चांगला इव्हेंट कोणता आहे, हे कलेक्शन करून 1 ते 2 मिनिटाचा एक ट्रेलर बनवतात. ते ट्रेलर बघून आपण पिक्चर बघायला जातो. येस की नो? आवाज नाही भेटला. येस की नो? तशाच प्रकारे इन्व्हिटेशन सुद्धा एका पिक्चरच्या ट्रेलर प्रमाणे काम करताय. तुम्ही सगळे उत्तर देत बसलात तर पिक्चर शो होत आहे, तो काही येणार नाही. तो घरात बसूनच म्हणताय ठीक आहे तू जाऊन बघून ये, मग मी येतो. समजलं की नाही समजलं? असं उत्तर किती लोकांनी ऐकलंय बघा. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी पिक्चर शो केलाय, त्याला ट्रेलर नाही दाखवलेला आहे. येस ऑर नो? किती लोकांना पटलं माझं बोलणं? हा हे करेक्ट आहे, आम्ही असं केलं. तुम्ही असं केलात का नाही केलात? केलाय. चेंज करणार? चेंज करा. ऑटोमॅटिकली चेंज झाल्यानंतर रिप्लाय पण चेंज होतील. 5वा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, हा गुरुमंत्र आहे. गुरुमंत्र याच्यातला प्रश्न विचारला होता तर त्याने प्रश्न विचारला, आम्ही काय करावं? सिंपल आहे. पुट ए क्वेश्चन विथ ए क्वेश्चन. नेवर ट्राय टू आन्सर द क्वेश्चन. कोणी पण जेव्हा प्रश्न विचारेल तेव्हा लक्षात ठेवायचं आहे, पुट ए क्वेश्चन विथ ए क्वेश्चन. म्हणजे काय? प्रश्न विचारल्यावर प्रश्नच विचारायचा आहे. नेव्हर ट्राय टू आन्सर दी क्वेश्चन. प्रश्नाचं उत्तर कधी द्यायचं नाहीये. हे जर मंत्र तुम्ही लक्षात ठेवलात तर इन्व्हिटेशन ऑटोमॅटिकली 2 ते 3 मिनिटांमध्ये होईल. 2 ते 3 मिनिटांमध्ये होईल ना, तुमचं बोलणं पूर्ण संपून गेल्यावर मनामध्ये जे बोलायची भीती आहे ना, ते पण राहणार नाही. येस ऑर नो? Yes or no? Yes. So put a question with a question. Never try to answer the question. Simply प्रश्न कोणते कोणते विचारले जातात? जसं मगाशी मी तुम्हाला बोललो होतो की विद्या तू प्रोजेक्ट बघण्यासाठी येणार का? विद्या बोलली येणार आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण नेमकं तिथं काय आहे? किंवा त्या ठिकाणी मला काय काम करावं लागेल असं विचारलं विद्याने. हा विद्याचा प्रश्न आहे. काय काम करावं लागेल किंवा तिथं काय आहे, दोन्ही एकच आहे. मी उत्तर द्यायला तिला गेलो, हा एक प्रोजेक्ट आहे असं सांगितलं तर पुढे उत्तर तिचं लगेच प्रश्न तयार असणार आहे. मी तिला हे नाही विचारणार आहे, मी तिला हे सांगणार नाहीये की तिथं प्रोजेक्ट आहे. मी तिला हा बोलणार आहे की तिने बोलली मला की हे काय आहे और काय काम करावं लागेल. ठीक आहे, ओके. नेक्स्ट थिंग, तिला प्रश्न विचारायचा आहे. कोणता प्रश्न विचारू शकता? मी जे विचारलंय तेच विचारायला पाहिजे असं काही नाहीये. कॉमन सेन्सने तुम्ही काहीही विचारू शकता. कॉमन सेन्सने तुम्ही काहीही विचारू शकता. तुम्ही त्याला रिपीट विचारा, मी तुला आता काय सांगितलं? तिने विचारलं मला की काय आहे, मी परत प्रश्न काय केला? मी तुला आता काय सांगितलं? मग तिने उत्तर दिल, तू मला असं सांगितला की कॉलेज करता करता, कॉलेजला डिस्टर्ब न करता एक चांगला इन्कम करण्याची ऑपॉर्च्युनिटी आहे. येस ऑर नो? मग ती पुन्हा प्रश्न विचारल, तेच मग त्यासाठी काय काम करावं लागेल? पुन्हा प्रश्न विचारला. मी पुन्हा प्रश्न विचारेल. ऍक्च्युअली हेच बघण्यासाठी मी तुला बोलवत आहे. तिथं काही चार्ट्स ग्राफ्स असतील ते तुला येऊन बघावे लागतील. क्लिअर झालं? तिने विचारला, दादा तिथे काही पैसे लागतील का? आता आपण उत्तर देतो. काही लोक 100 रुपये सांगतात, जे फॉर्मची फीस असते. काही लोक चुकून सांगतात, हा फीस आहे 15-16 हजार रुपये असं सांगतात. काही लोक म्हणतात नाही नाही फीस काही नाहीये, 100 रुपये 16 हजार रुपये काही नाहीये. हे तिघही अटकतात. कसे अटकतात सांगतो मी तुम्हाला. त्यांची काही चूक नाही याच्यामध्ये. त्यांची चूक एकच आहे, फक्त विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं, हे चूक केले. त्याने चुकीचं नाही सांगितलेलं आहे, बरोबर सांगितलेलं आहे. पण प्रश्नाला काय सांगितलंय ट्रेनिंग मध्ये? प्रश्न विचार. विद्याने मला प्रश्न केला की त्या ठिकाणी काही फीस वगैरे लागते का, पैसे किती लागतात असा प्रश्न केला. मी विद्याला रिपीट प्रश्न विचारणार आहे. विद्या तू मला एक गोष्ट सांग, तुझं चांगलं करिअर बनणार असेल, लाईफ चेंज होणार असेल, एक जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी मिळणार असेल, ज्या तुझी जिंदगीभरचं सर्व काही स्वप्न पूर्ण होतील, तर अशा ऑपॉर्च्युनिटी